Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. We are dealing a poem from section number 2. The poem name is Inchcape Rock. This poem is written by Robert Southey, a famous poet. In the previous video, we almost covered 5 stanzas of this poem. In today's video lecture, we have to go forward and learn next stanzas of the poem. Open your book on page number 105. It means 105. The sixth number stanza I am going to read. You listen carefully. The buoy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his days, and he fixed his eye on the darker speck. This stanza's explanation I am telling you. The sixth stanza begins with the entry of the villain Sir Ralph the rover. It's before I mention this person name, who is Sir Ralph the rover. He is a pirate. एक समुद्री जहाज लुटणारा एक दुष्ट व्यक्ती आहे. तो या जहाजावरती प्रवास करतोय, जहाजावरती बसून प्रवास करत आहे. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. द बॉय means in last video I have already given the meaning of buoy. It means floating object, anchor in the sea to mark. It means तरंगती खूण, की ज्या ठिकाणी जहाज प्रवाशांना काहीतरी इशारा मिळण्यासाठी एक खूण म्हणून बसवलेली होती. इंचकेप बेल ज्या ठिकाणी ठेवली, ती बेल जी अडकवली आहे त्याला बॉय म्हटलं जातं. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. म्हणजे ती जी इंचकेप बेल होती ती दिसून येत होती. द बॉय ऑन द इंचकेप रॉक वॉज क्लिअरली विजिबल. इट मीन्स द इंचकेप बेल वॉज क्लिअरली विजिबल टू ऑल मरीनर्स. सर्व खलाशांना ती बेल सहजपणे दिसून येत होती. अ डार्कर स्पेक on the ocean green, and the bell look like a darker speck. Specks means here the meaning a teeny dot in that huge ocean. The teeny bell look like a speck. एखाद्या टिपक्याप्रमाणे ती दिसून येत होती. ऑब्वियसली प्रचंड मोठा समुद्र आहे आणि त्या किंवा महासागर आहे, त्या महासागरामध्ये एक छोटीशी बेल ही अगदी एखाद्या डॉटसारखी आपल्याला दिसून येणार आहे. सर राल्फ द रोवर वॉक हिज डेस्क. अ विलन हू एंटर ऑन हिज डेस्क. And it was a blackish spot in the green ocean. Sir Ralph the rover went onto the deck of his vessel and gazed at dark spot of the buoy. He noticed the bell from that deck and his eye fixed on it. त्याने ते बघितले आणि त्याची नजर त्याच्यावरती स्थिरावली. त्या इंचकेप बेलवरती त्याची नजर स्थिरावलेली आहे. द बेल लुक लाईक अ डार्कर स्पेक. एखाद्या ठिपक्याप्रमाणे, डॉट्स असल्याप्रमाणे ती बेल त्या समुद्रामध्ये भासत होती. प्रचंड व्यापक पाणी असल्या कारणामुळे आणि ते छोटीशी बेल त्या पाण्यासमोर काहीच नाही, अगदी एका ठिपक्याप्रमाणे दिसून येत होती. ओव्हरऑल द मिनिंग ऑफ द सिक्स स्टांजा इज व्हेरी सिम्पल. इन दी सिक्स स्टांजा द एंट्री ऑफ अ विलन सर राल्फ द रोवर हू इज अ पायरेट. एक जहाज लुटणारा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबद्दल इथे सांगण्यात आले. हाऊ ही इज कनिंग, कसा दुष्ट आहे याबद्दल आपल्याला पुढे कळणारच आहे. सी द सेवन्थ नंबर स्टांजा.
He felt the cheering power of spring. He felt the cheering power of spring. It made him whistle. It made him sing. His heart was mirthful to excess, but the rover's mirth was weakness. The explanation of seventh number stanza is like this. In the seventh stanza, the Ralph was happy because of the season was pleasant, atmosphere was pleasant. Spring, it means वसंत ऋतू खूप बहरदार असा वसंत ऋतू बहरलेला होता. वसंत ऋतू असल्यामुळे तोही आनंदी होता. आपल्या जहाजाच्या डेकवर चालताना तो मजेत शीळ घालत शिटी वाजवत होता. इट मेड हिम विसल. ऑब्वियसली if you feel a comfort situation for you, then you will definitely whistle or sing a song. जर तुम्हाला वातावरण मनमोहक वाटलं तर साहजिकचपणे तुमच्या मनातून तुम्हाला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तुम्ही गाणं गुणगुणू लागता किंवा शिटी वाजू लागता. अशी सिच्युएशन सर राल्फ द रोवर याची झालेली आहे. ही फेल्ड द cheering power of spring, a season who is bursting a lot of happiness to all. Therefore the word is here cheering power of spring. आनंदीदायी हर्ष उत्साह खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे. परिणामी सर राल्फ द रोवर हाही खुश झालेला आहे. इट मेड हिम विसल. इट मेड हिम सिंग. त्याला तो आता शिटी वाजवत आहे, गाणं गुणगुणत आहे. हिज हर्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. His heart mirthful to excess. He was whistling and singing in a great joy. He was actually overjoyed. His happiness was not pure, and no one knew that a sinful thought in his mind behind the happiness. Obviously, ज्या ठिकाणी आपल्याला बघतोय की हा जो राल्फ द रोवर आहे, सर राल्फ द रोवर, तो आनंदी आहे, परंतु त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण काही सांगू शकत नाही. मिर्थफुल टू ॲक्सेस, अतिशय आनंदी झालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये त्याच्या मनामध्ये काय चलबिचल चालू आहे ती काही सांगता येणं शक्य. बट द रॉबर्स मिर्थ वॉज विकनेस. परंतु त्या आनंदाच्या मागे काहीतरी वेगळे संशय दडलेला आहे. दुष्टपणा दडलेला आहे हे आपल्याला पुढे कळणारच आहे. सी द 8 नंबर स्टांजा. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plough the abbot of Aberthrock. The explanation of 8 number stanza is, his eye was on the Inchcape float. The rover himself speaks and reveals his desire. His eyes were fixed on the floating buoy on the Inchcape rock. Sir Ralph the rover ordered his crew member to take the boat to the Inchcape rock. त्याची नजर त्या इंचकेप परिसरावर पडली. तिथे जे लाटा उसळत होत्या आणि त्या ठिकाणी त्याची नजर गेली. कॉथ मीन्स the meaning of quoth is here said. It means Sir Ralph the rover said to his team member, my men. It means he is telling all to us. आपल्याला तो सांगत आहे. The rover himself speak and reveals his desire. His eyes were fixed on the floating buoy on the Inchcape rock. Sir Ralph the rover ordered his crew to take the boat to the Inchcape rock. त्याने ऑर्डर दिली, my men put out the boat and row me to the Inchcape rock. त्याने सांगितलं की इंचकेप रॉककडे तुम्ही ही बोट घेऊन चला. For what? That part we have to learn in next stanza. And I will plough
the abbot of Aberthrock. For what? And I will flow. Flow means cause pain or trouble. त्याला त्या बेलमुळे खंत होते किंवा त्रास त्याच्या मनामध्ये हेवा वाटत त्याला हेवा वाटतोय असं तो सांगतो. आय विल फ्लो द ॲबॉट ऑफ ॲबर्थरॉक. त्याने जी बेल बसवलेली आहे ॲबॉट, त्याची जी बेल आहे बसवल्यामुळे मला हेवा वाटतोय, लोक त्याची प्रशंसा करताय, प्राइजिंग करताय, ते मला सहन होत नाही असं तो बोलू लागतो. नेक्स्ट स्टांजा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो, and to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat and he cut the bill from the Inchcape float. See here the next stanza, stanza number 9. The ninth stanza describes that the rover's men took the boat to the Inchcape Rock. त्याचे जे खलाशी आहेत ते बोट त्या इंचकेप रॉककडे घेऊन जातात. सर राफ द रोवर बेंट ओव्हर द बोट. तो खाली वागतो. बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड कट बेल फ्रॉम द रॉक. आणि ती बेल कट करून टाकतो किंवा कापून टाकतो. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लॉट. आता त्याने ती बेल कापून टाकलेली आहे. का बरं कापली? त्याचं कारण की त्याला ॲबॉट याने जी बेल बसवलेली त्यामुळे बऱ्याचशा लोकांना धोक्याचा इशारा समजत असायचा आणि ते धोक्यापासून वाचत असायचे. परिणामी ते त्या ॲबॉटला आशीर्वाद द्यायचे, त्याचे आभार मानायचे. ह्या सर्व गोष्टीबद्दल सर राल्फ द रोवर याला वाईट वाटायचं, कारण की त्याचंच गाजावाजा करतायत, त्याच्या नावाची प्रशंसा करतायत, याबद्दल त्याला थोडासा द्वेष वाटायचा. परिणामी आता ही बेलच तोडून टाकली तर ते लोक कोणाचे आभार मानतील असा दुष्ट उद्देश त्याच्या मनामध्ये होता. परिणामी त्याने ती बेल कट करून टाकली. ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लॉट. सी द नेक्स्ट स्टांजा. डाऊन सिंक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who come to the rock won't blaze the abbot of Aberthrock. The next stanza, stanza number 10. The 10th stanza describe how the bell was sinking down, making